तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि कॅप्शनवरून तुम्ही ओळखलंच असेल की मी चाललो आहे लग्नाला। म्हणजे मी एकटा नाही तर माझ्यासोबत आहेत मित्रमंडळी, कारण आमच्या मित्राचं लग्न आहे आणि ते आहे आरवली म्हणजेच संगमेश्वरच्या जवळ। सो ट्रेनही आलेली आहे। सो आता फटाफट आमच्या जागेवर जाऊन बसतो आम्ही आणि मग प्रवासाला सुरुवात करू। आणि व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही पाहता येणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। सो चला। तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात झालेली आहे। गाडीने स्टेशन सोडलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे रात्रीचा प्रवास असला आणि त्यात सीट कन्फर्म असली तर मग काय सोने पे सुहागा, म्हणजेच झोपत चला। आणि बघा कसे सगळे झोपलेत। पूर्ण प्रवास असा झोपून एन्जॉय करायचा ना, एक वेगळीच मजा असते बघा। आणि ट्रेनमध्ये जी झोप लागते ना ती ऑसमच असते, तुम्हाला माहितीच आहे। तर मित्रांनो, झोपून उठलो म्हणजे जाग आली तर पाहिलं तर खेड स्टेशन आलं आहे आणि बाहेर खूप धुकं आहे बघा। तुम्ही पाहू शकता या कॅमेऱ्यातून क्लिअरली असं दिसतं आहे। आणि या ज्या लाईटी आहेत त्या म्हणजे आपल्या इंग्लिश मूवीमध्ये हॉरर सीनमध्ये जसं दिसतं ना तसं दिसतं आहे बघा। पण या धुक्यामुळे एक वेगळाच असं फील येतो आहे। तर फायनली आम्ही पोचलो आहोत आरवली स्टेशनला आणि तुम्ही पाहू शकता की किती धुकं आहे, जसं की मी मगाशी बोललो त्याप्रमाणे। आणि थंडी अशी मजबूत पडली आहे ना की ते स्वेटर जे आम्ही घातले आहेत त्या स्वेटरमधनंही आम्हाला हुडहुडे येत आहेत। सो ट्रेन मार्गस्थ झाले आपल्या पुढच्या मार्गाला। आम्हीही जातो आम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे त्या दिशेला। सो इथे रिक्षा स्टँडला आलो आहे। फायनली एक रिक्षावाला ॲग्री झाला आहे आम्हाला घेऊन जायला। आम्हाला जायचं आहे कुठे तर खैरवाडीत जायचं आहे, खालची खैरवाडी। सो चला। त्याला सांगितलं खालची खैरवाडी। तर मित्रांनो, खालच्या खैरवाडीत येऊन पोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता इथे मंडप बांधलेला आहे आणि इथे संध्याकाळी होणार आहे हळद आणि पुढील लग्नाच्या ज्या काही विधी असतील त्या। हा जो सीन बघताय तुम्ही हा आहे त्या गावातला सीन बघा। कसलं धुकं पडलं आहे आणि थंडी एवढी कडक आहे की म्हणजे मजाच येत आहे। म्हणजे मी काय एक्सपिरियन्स करू शकत नाही आहे। सेकंड, हे जे घर बघताय ना इथे आमची राहण्याची सोय केलेली आहे। सो आता आम्ही आमचं सामान वगैरे ठेवतो। ब्लॉगर नाही व्लॉगर। तर आम्ही आमचं सामान वगैरे सर्व ठेवलेलं आहे आणि कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता चाललो आहोत नाश्ता करायला। इकडे जवळ बाजारपेठ आहे, तिथे बाजारपेठ काय एवढी मोठी नाही आहे
तरी आता भूक लागल्यावरती माणसाला काय मिळेल ते तो खातो. त्यामुळे जे काय पोट भरायला मिळेल ते खाऊ आम्ही तिथे आता. तर पायपीट करत करत येऊन आम्ही पोचलो आहोत बाजारात. आता बघूया या हॉटेलवरती काय खायला मिळतं, कारण आजूबाजूला काय जास्त हॉटेल नाही आहे, एकमेवच दिसतं आहे आणि इथेच काय ती लोकांची गर्दी झाली आहे. हे माझा मार्गशीर्ष आहे, हे व्हेज. दोन प्लेट भजी का किती करू? गार पाण्याने केल्यानंतर थंडी उडायला भुर्जी चालल चालल चालल. दादा 4 भुर्जी का आधी का बुकिंग बोल दो कितने बजे ट्रेन हो? आज का बुकिंग कैसे? मस्त पैकी भुर्जी आलेली आहे आता. बरी आहे म्हणजे बरी असते, बरी नाही, बरी असे असे पण आहे, बरी आहे. पब्लिक खुश भुर्जी बघून. त्यांची आणि काकुली काय करू काय नको असं झालेलं आहे त्यांना पण. त्यांचा आधी मार्गशीर्ष होता, अर्जंट मध्ये त्यांनी तोडला भुर्जी बघून. मोह आवरला नाही. सकाळची पहिली एस टी सुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपले वडे आलेले आहेत तिथे. 2 इकडे पाठवा, बाकी इकडे पुढे पाठवा. हा ब्लॉग ना, हा ब्लॉग. युट्यूबवर टाकतो काय? हा. एस टीशी आपलं खूप असं जुनं नातं आहे, कारण ज्यावेळेस गावी इतर वाहनांची सोय नव्हती त्यावेळेस एस टीच कामी यायची. त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये जिथे कुठे मला एस टी दिसेल तिला मी कॅप्चर करतोच. तर मित्रांनो, आम्ही लग्नासाठी या गावात आलो आहोत. जर हा व्हिडिओ कोण या गावातली मंडळी बघत असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नाश्ता वगैरे झाला आहे, तर जरा आता बघूया मंडपात कितपत काय तयारी झाली आहे आणि जर आमची काय मदत लागत असेल तर आम्ही ती करायलाही तयार आहोत. तर हे आहे नवरदेवाचं घर आणि बाहेर नवरदेवाचे वडील पूजा करतायत. तर हा जो समोर बघा कानाला फोन लावून आहे ना, तो आहे नवरदेव, म्हणजेच आमचा अल्पेश.
तर मंडपातलं बहुतेक काम झालेलं आहे, त्यामुळे आम्ही जरा चहा प्यालो आणि काढता पाय घेतला. माझा भाऊ गावात लागली जाणारी मेन कडी गेटला, ती कशी लागते ते नाही माहिती. हां बघा. तर आता काही काम नसल्यामुळे आम्ही विचार केला की जरा आता झोपा काढूया, कारण रात्रीचं जागरण होतं. सो जरा आराम करतो. बघा कसे सगळे आडवे पडलेत आणि घोरतात सुद्धा आहेत. जर तुम्ही कान लावून ऐकलात ना तर घोरण्याचा आवाज सुद्धा येईल. तर आम्ही चाललोय नदीवर आंघोळ करायला. बघूया ही मुलं आली आहेत बारकी, जे आम्हाला नदीवर घेऊन जातात आंघोळ करायला. ही पोरं आम्हाला आंघोळीला घेऊन चालली आहेत नदीवरती. तर नदीवर आलेलो आहोत आणि बारकी मंडळी आधी उतरलेली आहे आणि मोठी मंडळी घाबरते उतरायला, कारण कसं आहे मुंबईचे असल्यामुळे इकडचा अंदाज नाही आहे. तर या मुलाला विचारतात की बाबा कितपत खोल आहे, जरा आम्हाला तिथे जाऊन दाखव, इथे जाऊन दाखव. अशी गंमत आहे. म्हणजे सर्वांना तो एक्सपिरियन्स येतोच, कारण तुम्ही काय नाही आम्ही काय. अरे हे लोक एक्सपर्ट असतात पोहायला, आपल्याला नाही जमत. हो नाही वेळा बनवतो तू. व फक्त उभे राहून मजा घेणारे आपले आनंद सर. हा मेन पोहणार आहे पोरगा गावचा. डेंजर पोहतो. असा सुंदर असा परिसर आहे बघा. जावा तर पुढे जावा. काय नाही आम्ही लोक आता जेवायला चाललो. नदीत आंघोळ करून खूप दमले सगळे, तर चला आता जेवायला. तर तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे नदीत मजा वगैरे केली, भरपूर पोहलो. सो आता लागल्यात भुका, तर आम्ही डायरेक्ट जेवण मंडपातच येऊन बसलो. जिथे जेवण वाढणार आहेत तिथेच येऊन बसलो. मंडळींनी आधीच जागा अडवली आहे. आपण नाही दिसत आहे. हे आहे अल्पेश सरांचं घर.
अति सुंदर. इकडे माळा आहे आतमध्ये. बनाय नाही सांग. होय होय जातो. तर गावातली मंडळी मिळून केळीचे खांब बांधतायत, कारण केळीला लग्नात खूप महत्त्व असतं. आणि इकडे हळदीचा मंडपही सज्ज झाला आहे. तर आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. तर मित्रांनो, पाहिलात की हळदीत कसली धमाल झाली. हळदीच्या मंडपाचं रूपच बदललं होतं. अक्षरशः पब वाटत होता, कारण त्यात ती लाईटिंग होती आणि ते मध्ये धूर वगैरे जे सोडत होते, अक्षरशः पबचाच फील येत होता. पण मजा आली. हळदीत खूप धमाल झाली. आणि आता आपण जरा जेवूया. ही आहे आपली थराड पब्लिक. नको अंडे अजिबात नको. थराड पब्लिक. काका हे लोक पण काल बघितलं हळद किती धूमधडाक्यात झाली. आज आपण बघूया लग्न समारंभ.
तर पुन्हा एकदा आम्ही तिकडेच आलो आहोत गावातल्या त्या बाजारात. तिथे नाश्ता केला होता, कारण लग्नाला जायचं तर थोडं पोटपूजा करतो आणि मग लग्नाला निघतो. तर बघा कशी नवरदेवाकडची मंडळी सज्ज झाली आहे लग्नाला जायला. तर चला निघूया लग्नाला. तर मित्रांनो, प्रवास करत करत येऊन पोचलो आहोत लग्नाच्या ठिकाणी. अगदी मुंबई गोवा हायवेच्याच लगत आहे ते ठिकाण. सो चला आपण आता पाहू लग्न समारंभ. तर मित्रांनो, लग्न झालं तर हॉलच्या शेजारी एक असं कौलारू मनमोहक असं घर होतं. सो तेही मी शूट केलं की तुम्ही पण ते पाहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. सो चला. हा आहे वरती जो दिसतोय तो आहे मुंबई गोवा हायवे आणि तिथेच खालच्या साईडला हा हॉल आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे लग्न समारंभ पार पडला. सो आम्ही मुंबईची माणसं 2 दिवसाच्या रजेवरती इथे आलो होतो. आमची रजा संपली, सो आम्ही चाललो परत माघारी. आणि हे घर, या घरी आम्ही आता थांबलो होतो. सो पुन्हा कधी भविष्यात योग आला तर पुन्हा येऊच. तर तोपर्यंत बाय बाय. हळद समारंभ झाला, लग्न झालं, हे सर्व तुम्ही पाहिलातच. तुम्हाला हा व्हिडिओ, हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय बाय.